शब्द मुक्ताई ज्ञानेश्वरचे असतील तर निर्जीव विटाही चालू लागतील आणि शब्द हृदयाला भिडणारे असतील तर रिकाम्या खुर्च्याही ऐकू लागतील. रिकाम्या खुर्च्या साहित्य कला विचार मंच आणि विचार शिक्षण संस्था यांच्या समन्वयाने आयोजित आजचं राज्यस्तरीय साहित्य संमेलन 2025 करिता उपस्थित असलेले सन्माननीय विजय जोगमार्गे सर, सन्माननीय ज्योतिताई ठाकरे, सन्माननीय डी.के. पाटील सर, स्वप्नील सर, योगेश गोतारे सर, ढाईकार संदीप पाटील आणि आपण समस्त आपणा सर्वांना अभिवादन करून मी माझी कविता सादर करतो. कविता आवडली तर तिचं पूर्ण श्रेय आजच्या या संमेलनाला आहे, कारण कविता जन्मालाच बरोबर 9:45 वाजता आलेली आहे. कवितेचं शीर्षक आहे माझी व्यथा घेऊन आलो. आज इथे सरस्वतीच्या प्रांगणात भरल्या सारस्वतांच्या अंगणात माझ्या कवितेसाठी एक कथा घेऊन आलो आहे. तरल हृदयांच्या भोळ्या भाबड्या श्रोत्यांसाठी माझी व्यथा घेऊन आलो आहे. माझी व्यथा घेऊन आलो आहे. एका पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि त्या प्रकाशनाचा बॅनर संबंधित संस्थेने झाडाला लावला होता खिळे ठोकून. लक्षात आलं का? वळणावर वृक्षांच्या छाताडात खिळे ठोकून पुस्तके, कविता संग्रह, कादंबऱ्या आणि नाटके यांच्या प्रकाशनाच्या त्यावर जाहिराती दाखवून वळणावर वृक्षांच्या छाताडावर खिळे ठोकून साहित्याच्या जाहिराती त्यावर दाखवून फुका वृक्ष आणि साहित्यप्रेमींच्या निबर्वनात जाणीवेची घालण्या फुंकर माझ्या कवितेचे घेऊन पान फाटके येथे आलो आहे. तरल हृदयांच्या भोळ्या भाबड्या श्रोत्यांसाठी माझी व्यथा घेऊन आलो आहे. माझी व्यथा घेऊन आलो. थोर नेत्यांच्या जयंत्या, महान नायकांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या करून प्रतिमांना शुभहस्ते पुष्पहार घालून उतरत व्यासपीठावरून मातीतल्या जातीतल्या परशा आर्चीचा त्याच शुभहस्ते गळा घोटणाऱ्या विषवल्लीला जाब विचारण्या आलो आहे. जाणीवेची घालण्या फुंकर माझ्या कवितेचे घेऊन पान फाटके येथे आलो आहे. आज सरस्वतीच्या प्रांगणात भरल्या सारस्वतांच्या अंगणात माझ्या कवितेसाठी एक कथा घेऊन आलो आहे. तरल हृदयांच्या भोळ्या भाबड्या श्रोत्यांसाठी माझी व्यथा घेऊन आलो आहे. मरत नाही एकटी दुर्बल असहाय्य लोकशाही. मरत नाही एकटी दुर्बल असहाय्य लोकशाही. 7-8 जणांनी घेऊन दंडुका रबरी पायपाली फोडून काढून ओरडत राहते अंगभर रक्त साकाळून. मरत नाही एकटी दुर्बल असहाय्य लोकशाही. पोयता सूर्यांनी वारही करून तहान लागली म्हणून पाणी मागणाऱ्या, तहान लागली म्हणून पाणी मागणाऱ्या लोकशाहीच्या आत्म्याच्या तोंडात मुतणाऱ्या. मरत नाही तरीही म्हणून छाताळावर उड्या मारून बरगडा बोलणाऱ्या आकालाही आणि त्याच्या आकाच्या आकालाही जाब विचारण्या आलो आहे. आज इथे सरस्वतीच्या प्रांगणात भरल्या सारस्वतांच्या अंगणात माझ्या कवितेसाठी एक कथा घेऊन आलो आहे. तरल हृदयांच्या भोळ्या भाबड्या श्रोत्यांसाठी माझी व्यथा घेऊन आलो आहे. म्यान करून फिरणाऱ्या तुमच्या आत लपणाऱ्या, म्यान करून फिरणाऱ्या तुमच्या आत लपलेल्या लेखणीच्या योद्ध्यालाही जाब विचारण्या आलो आहे. निबर्वनात जाणीवेची फुंकर घालण्या माझ्या कवितेचे पान फाटके घेऊन आलो आहे. आज इथे सरस्वतीच्या अंगणात सारस्वतांच्या प्रांगणात माझ्या कवितेसाठी एक कथा घेऊन आलो आहे. तरल हृदयांच्या भोळ्या भाबड्या श्रोत्यांसाठी माझी व्यथा घेऊन आलो आहे. सरस्वतीच्या पुत्रांनो, सरस्वतीच्या पुत्रांनो, छत्रपतीच्या
त्याच्या निर्मल ज्वाला अगणित स्फूर्तीचे करते व्हा थरथरत्या हातांनी विनवणी आता करतो आहे कर जोडण्या आलो आहे निबर मनात जाणीवेची घालण्या फुंकर माझ्या कवितेचे घेऊन पाग वाटते माझी व्यथा घेऊन आलो आहे आज इथे सरस्वतीच्या प्रांगणात सारस्वतांच्या अंगणात माझ्या कवितेसाठी एक कथा घेऊन आलो आहे तरल हृदयाच्या भोळ्या भाबड्या श्रोत्यांसाठी माझी व्यथा घेऊन आलो आहे माझी व्यथा घेऊन आलो आहे धन्यवाद.